अस्सलामुअलैकुम, वेलकम टू जैनब किचन अँड व्लॉग्स। तर आज आहे ना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या पद्धतीने कोकणी स्टाईल आणि माझ्या पद्धतीचा हलदोनी। ही मोठी मोठी झिंगा आली होती ती मी घेतले ते आणि बघा कशी साफ केले, त्याची मी साला नाही काढले, फक्त मुंडी आणि आता पाय असतात ते आणि त्याची ही शेपटी काढून टाकले। आणि आता हिला आता मी बेस पाण्याने धुवून घेणार आहोत आणि सगळा आजचा पण सगळा काढून टाकलेला आहे। बघा कैसा तुम्ही बघू शकता। तर चला ह्याला आता मी धुवत आहे। बेस मी चोलून धुवून घेऊ। तर आता ही मी झिंगा बेस धुवून घेतले आणि हिला आता साईडला ठेवीन आणि करते आता मसाल्याची तयारी। तर मसाला आता वाट्यासाठी मी घेतलाय मिक्सरचा भांडा, त्याच्यात ॲड करीन टमाटा। 2 बारीक बारीक मी टमाटर घेतले, मोठा असला तर एक घ्या, तुमच्या सालण्याच्या हिशोबाने घेऊ शकता। आणि 10-12 कली लसणाची घेतली, कारण सी फूडच्या हिनात लसणीचा टेस्ट मग बेस वाटतं, तर लसूण थोडी जास्तच वापरा। आणि थोडासा मी घेतलाय ओला खोबरा, ओल्या खोबऱ्याचा पण एक बेस्ट टेस्ट येतं चालण्यातला। तर पहिले आता हिला मी बारीक करून घेईन। तर ही टमाटा वगैरे आमचा वाटून जाईल आहे। आता ह्याच्यात आम्ही ॲड करणार आहोत मसाले, सुके मसाले। ही मिरची पावडर मी घेतले 1 टेबलस्पून, अर्धा टीस्पून मी घेतलाय हळद पावडर आणि 1 टीस्पून घेतली जिऱ्याची पावडर, कारण जिऱ्याच्या पावडरचा फ्लेवर मग बेस येतो हलदोण्यातला, बेस वाटतं। तर चला आता ही नट टाकून परत मी वाटून घेणार आहे। आणि ह्याच्यात थोडासा मी तेल ॲड करेन, कारण ह्याने ना मग बेस वास येतं हलदोण्याला। नक्की ट्राय करा। तर चला आता हिला पुन्हा आता वाटून घेऊया। सुका मसाला टाकल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता माशाला किती बेस आमचा मसाल्याचा कलर बघा किती मस्त वाटतंय ना। ही तेलाची करामत आहे, तेलाने किती शायनिंग आली बघा वरती। तर नक्की ही ट्रिक तुम्ही जरूर ट्राय करून बघा आणि माझ्या पद्धतीने बनवा। तर आता गॅसवर मी एक बासन ठेवले हो, 1 चम्मच तेल ॲड करून घेऊ आणि त्याला थोडं गरम होऊन घेऊ। तेल थोडासा गरम झाल्याच्या नंतर आम्ही टाकणार आहोत कांद्याला आम्ही बारीक चॉप करून घेतले आहोत। तेलाला कवा पण मग गरम नाही करायचा, नंतर कांदा नंतर ते पण टाकतोच बरोबर ती करपून जाईल आणि त्याचा टेस्टच अलग येईल। तो कांद्याला पण आम्हाला एकदम लाल नाही करायची आहे, हलका नरमच आणि गुलाबी करायचा आहे आम्हाला, कारण ही कोलबीचा हलदोनी मगून मी पण हावऱ्या वगैरे तेलला मी कांदा नाही घेत, कलसोनीचा असला तरच कांदा घेतात। थोडासा कढीपत्ता पण ॲड करून घेऊ आणि मीठ पण आत्ताच टाकू कांद्यातच। आणि माझ्या हर व्हिडिओतला मी तुम्हाला घरी सांगेन की पहिल्यांदा मीठ थोडा कमीच टाका। जर तुमचा अंदाज बरोबर आहे तर तुम्ही बरोबर टाकू शकता, पण जास्त जर जायला तर आपली वस्तू बिघडू शकते, पण खाऊ नाही शकत, म्हणून कवा पण तुम्ही थोडा मीठ पहिले कमीच टाका। टेस्ट करून लागला तर नंतर आपण टाकू शकतो। कांदा पण बघा नरम जायला आहे, तर आता आम्ही मसाला टाकून घेऊ।
आता ही तुम्ही बघू शकता मिक्सरला जी मसाला लागलेला होता त्यात मी थोडासा पाणी टाकून त्याला बेस मसाला काढून घेतला आहे, कारण आपल्याला कवा पण कच्च्या चीजला जाया नाही करायची आहे. सगळं ही ऐसा करून घ्या तर अल्लाह ताला आपल्या मेहनतला खैर व बरकत देतील. आता आम्ही फास्ट गॅसवरती बेस भुजून घेऊ मसाल्याला. गॅसची फ्लेम आम्ही फास्टच ठेवली आहोत. फास्ट गॅसच्या वरती थोडं आम्ही भुजून घेणार आहोत मसाल्याला. आणि तिनातूच आम्ही ॲड करून घेऊ बटाटो, कारण कोळंबीच्या सालण्यातला बटाटो बेस वाटतं. ही कोकणी लोकांची खास परंपरा आहे. बोंबील बटाट्याचं सालन आणि झिंगा बटाट्याचं सालन या दोन्हीतला खास करून बटाटो जातच जातात. तर ही व्हिडिओ तुम्हाला जराशी पण आवडली असेल तर लाईक नक्कीच करा. बटाट्याला मी थोडा भुजून घेतलं मसाल्यातला. आता कोलंबीला पण ॲड करून घेऊ आणि कोलंबीला पण थोडा मसाल्याच्या सोबत भुजून घ्यायचा. कोलंबी टाकायच्यानंतर कोलंबीला पण मसाल्यातला थोडा भुजून घेऊ. कोलंबी टाकताना गॅस आम्ही कमी केले होते, आता आम्ही केल्या फास्ट. आता फास्ट गॅसवरती थोडा भुजून घेऊ. हे पाणी पण सुटेल कोलंबीला. एक मिनिट आम्ही कोलंबीला भुजून घेतल्या मसाल्यातला. आता आम्ही नट टाकू पाणी. जितकं आम्हाला सामना हवा त्या हिशोबाने पाणी ॲड करू. आणि कोलंबी बटाट्याचा सामना थोडा पातळच बेस वाटतं, घटघट बेस नाही वाटत. तर तुम्ही बघू शकता, दाखवते तुम्हाला किती पातळ आहे ती. आता हिला एक आवट येऊन देऊ. आवट आल्याच्यानंतर गॅसची फ्लेम आम्ही कमी करू आणि ढाकून हिला 2-3 मिनटं शिजवून घेऊ. आणि आम्ही पाणी टाकल्याच्या नंतर ढाकून बारीक गॅसवरती ठेवल्या होत्या. तर चला आता बघूया. जर तुम्ही बघू शकता माशाल्लाह, बघा कलर त्यांचा आणि वास पण इतकी मस्त येते, जबरदस्त. पहिले आपण बटाटा चेक करूया झाला की नाही. बटाटा पण आपला शिजला आहे. आता बटाटा शिजल्याच्या नंतर तिने आता जरासं काही आंबट हवं आहे, तेव्हा आता आहे आंब्याचं सीझन. तेव्हा आता मी कोकम इमली वगैरे त्यांना बाजूला ठेवले आहो. आता ह्याच्यात टाकू आंबो. या अर्धा आंबो घेतले, मोप आंबट आहे, त्याला थोडा शिजवून देऊ. आणि ह्याच टायमात मीठ वगैरे चेक करून पण घ्यायचं. जर कमी असला तर टाकू शकता, बरोबर आहे तर टाकायची काही गरज नाही. चला जरा आंब्याला शिजून द्या, आंबट येऊन द्या सालण्यातलं. तर थोड्या टायमाने आता आपण झाकण खोलूया. आंबो टाकल्याच्या नंतर आम्ही ढाकून ठेवल्या होत्या, तर ना आंबटपणा पण आला असेल आणि आंबो पण आपलं गल्लो असेल. आता थोडीशी आम्ही कोथिंबीर ॲड करू, पण लास्टला कोथिंबीरचा वास मूग बेसून येतं. आणि थोडासा येण्यातला कढीपत्ता पण ॲड करू, कारण पहिले पण आम्ही कढीपत्ता टाकले आहोत. आणि थोडं ढाकण ठेवू
आणि मग नंतर तुम्ही ढाकण उघडून बघा कढीपत्त्याची आणि कोथिंबीरची वास. तर चला थोड्या टायमाने आम्ही ढाकून खोलू. 1-अर्धा मिनिट झालं असेल. माशाल्लाह काय वास येते, एकदम ताजी ताजी कढीपत्त्याची आणि कोथिंबीरची आणि हलदोनी तर अप्रतिम. चला आता ही माझ्या पद्धतीचं हलदोनी या कोलंबीचं सालन तयार आहे. एकदम झणझणीत. काय कलर दिसते. ह्याच्यासोबत मेथीची खिचडी या मुगाच्या डाळीची खिचडी बनवा, नाही तर चावलाची रोटी काय लागल मस्तच. ही नक्कीच तुम्ही ट्राय करा. मला उमेद आहे की जरूर तुम्ही माझी याद कराल. तर चला आता ही गॅस बंद करू आणि गरमागरम सर्व करू. तर आता ही मी एक थाली घेतली रोण, कारण तुम्हाला खास दाखवायसाठी की आमचं हलदोनी या सालन किती पातळ आहे आणि किती बेस वाटते. तर तुम्ही बघू शकता. माशाल्लाह. तुम्ही पण सगळ्यांनी माशाल्लाह बोला आणि ऐसंच हलदोनी बनवा आणि सगळ्या घरवाल्यांना पण खावा. आणि मग बघा तुम्हाला किती वखत सांगतील की ह्याच पद्धतीचं हलदोनी बनवा मला आहे ना. जबरदस्त. तर चला फटाफट लाईक शेअर कमेंट्स आणि जी पण नवीन हो तर नक्कीच मला सबस्क्राईब करा. आणि मग मिळू अशाच नव्या नव्या रेसिपीच्या सोबत, झणझणीत तिखट आंबट गोड आणि विलॉगच्या पण सोबत. तर अल्लाह हाफिज.